रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तुळशी विवाहाची संपूर्ण पूजा कशी केली, माझ्या मुलीने मंत्र म्हणून पूजा केली, त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर आधी बघा, ताट काढून घेतलं, अक्षदा, दिवा, त्याचबरोबर तुपाचा दिवा आणि हे जानवे आहेत जे तुळशीसाठी, विष्णूसाठी आणि गणपती बाप्पासाठी आहेत। त्याचबरोबर सुपारी गणपती म्हणून, त्याचबरोबर ओटीचं साहित्य घेतलं। त्यानंतर हे बघा, जोडवे दिसत आहेत, तुळशी मातेसमोर जोडवे ठेवले। जेही माझ्याकडे साहित्य होतं देवीला, म्हणजे मी जे घालत असते ते मी इथे तुळशी मातेला घालून घेतलं, अर्पण करून घेतलं। तुम्ही बघू शकता, चुनरी लाल रंगाची, बांगड्या, त्याचबरोबर अशी नथ अडकवली आणि मंगळसूत्र आणि गळ्यातला हार असं तुळशी मातेला छान सजवून घेतलं। इथे चौरंगावर कृष्ण बसवायचा होता, पण कृष्णाला मी घरातनं आणलंच नव्हतं आणि माझी मुलगी मध्ये इथे रांगोळी काढून घेतली होती। मुलगी मध्ये करत होती की तिला पूजा करायची आहे, अर्थात ती रोज मी पूजा करते तेव्हा ती झोपलेली असते सकाळी, मात्र ती जेव्हाही जागी असते ना तेव्हा ती माझ्याजवळ येऊन बसते। आता मी इथे कलश स्थापना, तुळशीच्या अगदी समोर चौरंग ठेवून त्यावर बाळकृष्ण, एका साईडला आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करून घेतली आणि उजव्या हाताला 2 विड्याची पानं ठेवली, त्यावरती मला सुपारीचा गणपती ठेवायचा होता। इकडे ही जी छोटी तुळस आहे ही वरच्या गॅलरीमध्ये ठेवत असते मी, वरच्या घरात, त्याच्यामुळे हिलासुद्धा खाली आणलं, त्याच्यामध्ये शालिग्राम ठेवला, मंजिरी आलेली आहे छोटीशी, तिचीसुद्धा पूजा केली। आता बघा, इथे आता पूजा करायची होती, तर अर्थात मुलीला पूजा करायची होती, मी सगळी मांडणी करून ठेवली होती आणि नंतर मग आता तिला पूजा करायची होती। तर आता पुढे बघूया की तिने पूजा कशी केली आणि मला नक्की सांगा की तिने पूजा केलेली तुम्हाला कशी वाटली। ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, म्हणायचं ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते। आता त्याला हळदी कुंकू अक्षदा, हळदी कुंकू अक्षदा, किती तेल घेतलं आपली गणपती बाप्पाची पूजा झाली। आता कृष्ण घेऊ। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आता त्याला हळद पण लावायची आहे, थोडीशी ठेवू, तामनात ठेव त्याला। म्हणायचं वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमः। व्यवस्थित पुसून घ्या, माझ्याकडे दे, मग मी ड्रेस घालून देते। कृष्णाची पूजा झाली बघ। आता इथं गणपती बाप्पा, इकडे कलश पूजन, इकडे कृष्णाला टोप राहायला घालायचा। कोणाला धुवायचंय? आता तुळशी मातेला थोडीशी हळद लावायची आणि थोडंसं पाणी टाकायचं, ठीक आहे। माझ्या मुलीने पूजा करून घेतली, मग नंतर मी कापसाचं वस्त्र, हार वगैरे तुळशीला, बाळकृष्णाच्या मूर्तीला घालून घेतली, हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घेतलं। 5 मंगलाष्टक म्हणून घेतलीत, जे मीच म्हटलेले होते, आता मी व्हिडिओ तयार केलेला होता तेच मंगलाष्टक लावून दिली होती माईकवरती, आणि छोटे छोटे मुलं जेवढे अवेलेबल होते तेवढे सगळे बोलवून तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टक म्हटली। त्यानंतर असा तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशीला आणि भगवान विष्णूचा आजूबाजूला म्हणजे समोरासमोर बसवलं होतं आधी, नंतर मग अशा पद्धतीने जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय त्या पद्धतीने बसवलं आणि अशा पद्धतीने तुळशी विवाह पार पडला। तर ही आहे तुळशी विवाहाची अगदी छोटीशी रांगोळी काढली होती।
जास्त कलर माझ्याकडे नव्हते, संपले होते, त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली आणि तुम्हाला माझी मुलगी दाखवते. तिने तिच्या बाबांना ओवाळलं होतं भाऊबीजेला, राखीसुद्धा बांधत असते. ही माझी मुलगी आणि ते माझे मिस्टर.